Cancer Healer Center, a new beginning. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला। सुरेश धस यांचा आक्षेप। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना षडयंत्र रचलं, बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती। राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित। सत्तेची मस्ती उतरवा, मसाजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या। खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द, सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, हत्या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो, उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही। एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा। मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू, शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप। गृह विभागाकडून शिवसेनेनंतर भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, देवराम होळी, सुरेश खाडे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। विलेपार्ले उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जनावळे यांचा मातोश्रीला रामराम। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सुद्धा जनावळे राजीनाम्यावर ठाम, जितेंद्र जनावळे आजच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक पार पडली, पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी बैठक, आमदार भास्कर जाधव सुद्धा बैठकीला उपस्थित। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानच्या आक्षेपार्ह पोस्ट, कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या। छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची आक्षेपार्ह माहिती हटवा, फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस, विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ, 4 दिवसात 145 कोटींची कमाई। संदीप नाईक पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी करणार, विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांनी पवार गटात प्रवेश केला होता। Cancer Healer Center, a new beginning.